वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल माय न्यू ब्लॉग। तो आज आए हैं खोबरा मेंढा। खोबरा मेंढा कुछ इस तरह दिखता है। ये मैं देवड़ है। ये मन सुर बैहा गीत गुनगुनाए वो जिया लहलहाए वो तोला देख मोर सामने मयारो मन भवरा गीत गुनगुनाए रे जिया लहलहाए रे सर देख देख मोर संगी भीतर भीतर दिल मचड़े तोर निसावो दिल मसन तोर निसाहे गीत गुनगुनाए वो जिया लहलहाए वो तोला देख मोर सावरे हाँ गीत गुनगुनाए रे जिया लहलहाए रे तोला देख देख मोर संगी ये मन सुर हो का तितली के पंख सही अचरा तोर गोरी वो अचरा तोर गोरी कोयली के कूक सही मीठ तोर बोली मीठ तोर बोली तितली के पंख सही अचरा तोर गोरी वो तर बघा मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर म्हणजे जंगलात भागामध्ये एक निसर्गाच्या सानिध्यात लपलेला टोक म्हणजे मालेवाडा या गावावरून 10 किमी अंतरावर असलेला खोबरा मेंढा हा एक प्रसिद्ध हनुमान टेम्पल म्हणून या आपल्या एरियामध्ये मानला जातो। तर तुम्ही बघू शकता, तर आम्ही इथे आलेलो आहोत आणि ही राक्षसची माळी म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे। तर मी आणि माझे सर्व मित्र अशा प्रकारे आमचे सोचले राहतील भाऊ वेळेवरचेच शूटिंग कर भैया। हो असं करा, शूटिंग केल्यावर का निकाल लागते या भाऊला। फक्त बनवून माझ्याकडे पाठव। मी जास्त नाही, मी चोचलेच बनवतो असे करते शामूर म्हणजे मी पुरी लंबी बनवतो मग 2-3 मिनिटाची। जय श्रीराम। जेवण खावण्याचा दाखवा आपण ना याला नाही भेटला कधी भेटला नाही। लहान पोरगा तो पाय त्या लहान पोरीचा हातून हिरला नाही ना पाय हा लहानच्या पोरी इट कवता या चल 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 दे कोटचा पापकान इकडे पास्ता लिहिला ना, तो पापकान भरून राहील। भैरंगावीचा रस्ता कोणाकडे पाहिला असता घन दाट जंगलातून व्यापलेल्या मालेवाड्यावर हिरवेगार चालू पाण्याचा
आम्ही आता फोटो काढलो नाही पाहिजे कोंबड्या बगरले हे चरावाले जाऊन राहिले इकडे जंगलात. अशा प्रकारे हा जंगलाचा टूर आहे. आपण पहाडीमध्ये येऊन राहिलो. भद्र म्हणतात थोडा पाहण्याला एक नजारा आहे. तर अशा प्रकारे आपण चढून राहिलो. तर आमचे हे भाऊ तुम्हाला थोडक्यात काही माहिती देतील. तर मित्रांनो, आमच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आता आम्ही वरती पहाडीवर चाललेलो आहोत आणि वरती पहाडीवर एक तलाव आहे आणि एक छोटासा मंदिर आहे. तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तर चला मग. चला, निघला रे निघला, निघला रे निघला. अबे राक्षस निघेल, तेल नाही. आमची ना रे असं एक खट्टे चढण्याला आहे का यार. झिरोवल नाही तर का खरं निघला निघला. अरे मला वाचा होता का. आता मी काहीच नाही म्हणू. सरली आहे माझी. हा एवढा मोठा जंगल म्हणजे डोंगर यंगावासाठी हा हगरा बोडी पाहायला आलो पाय. एवढा मोठा जंगल यंगून ग सांगू नको. पोगडलाय माणूस, काही बोलूच नाही सके ना. तो पाय ना हे हगरी बोडी पाहायला आलो एवढ्या दूर. आम्हाला खाल्या पाणीच नाही भेटत होता. बापा तेल मी नाही पाहिलो, आता पाहिले भेटला. कसं राहते पाणी पा. काढू का. चल भाऊ आता काय म्हणते. ठीक आहे, थकला माणूस. हगरी बोडीना जिरवलं तर ठीक आहे, चल जिरवू दे. पण बऱ्या यंगल्यावर काहीतरी अलगच पाहायला भेटलं बाप्पा. हे पुजारी जवानच दिसून राहिले मला. तशा प्रकारे पहाडीमध्ये यंगले. हे छोटासा शिवलिंग आहे महादेवाचा आणि यामध्ये नागभूत आहेत. तर हे काही बरसा अशा प्रकारे नजारा दिसतो. हे आमच्यासोबत इटकावून राहिले. इथे बहुत काहीतरी मानलेलं आहे, काय माहीत. तर हे आपल्यासोबतचे अशा प्रकारे आपण इटकावून राहिलो. तर जय महाकाल. गुजरनीला थांब. घसरला पिसरलास ना ती पकडावायचं काही चान्सच नसेल. थांब, हा इकडे वाटू येंगत. माया मा भीग जाए